हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, आता नवरी साडी चेंज करून आलेल्या होत्या, तर त्यांना मी हार घालून त्यांचं स्वागत केलं। तर छान मस्त दिसत आहेत ना या साडीवर वहिनी। तर त्यानंतर ना पुन्हा माझे काका काकी ना पूजेसाठी बसले। तर आमचं थोडंसं फोटोशूट होत होतं हार घालताना। तर जे नवरदेवाची बहीण असते ना ती नवरीला हार घालते आणि नवरीचं स्वागत करते। तर असा काही कार्यक्रम असतो आणि त्यानंतर नवरीला कुंकू लागलं जातं। तर आपलं 1 रुपयाचं नाणं असतं ना त्यावर ना कुंकू ना लावले जातं आणि तो कुंकवाचा ठसा खूप छान पद्धतीने असं 1 रुपयाच्या नाण्याने उमटला जातो। आणि जेव्हा ते उमटतं ना तेव्हा खरंच खूप मस्त असं लुक होतं। तर काहींना आवडतही नाही, तर मी पण लावतो तर दिला, कारण खूप मोठं होतं। पण आता ना 1 रुपयाचं छोट्या शिक्क्याने ना तर गंध लावला गेला आणि त्यानंतर माझ्या काकींनीही हळदी कुंकू लावलं। आणि जेव्हा नवरीला हळदी कुंकू लागलं जातं ना तेव्हा सगळ्या बाकीच्या बायका असतात ना त्यांनाही हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम खाली सुरू होतो। तर फुलगुच्छ देऊन छान मस्त फोटोशूट केलं। तर असं हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला। तर पुन्हा आता नवरीची ओटी भरण्यासाठी सगळ्या काही सुहासनी आलेल्या होत्या। तर मावशी, माझ्या काकीन त्या सगळ्या काही आलेल्या आहे। तर आता ओटी भरण होईल, तर 7 सुहासिनी ना नवरीची ओटी भरण करते। तर आपण जे ओटी भरणार, आपण ज्या बॅगी भरलेल्या होत्या ना त्याच बॅगींनी ओटी भरण केलं जातं। तर नवरीला हळदी कुंकू लावतात, तोंडामध्ये पेढा भरवतात, तोंड गोड करतात, त्यानंतर ओटी भरतात। आणि ओटीचं सामान, ओटी भरल्यानंतर आपण जे फळ असतं ना ते फळही भरण्यासाठी आता सगळ्यांना वरती स्टेजवरती बोलवले। शृंगारपेटी देतात, पर्स देतात, जेवढ्या आपण नवरीला आणलेल्या वस्तू असतात ना त्या सगळ्या काही आता दिले जातात। आणि दिल्यानंतर सगळ्यांचे मस्त फोटोशूट होतं। तर खरंच कार्यक्रम वगैरे काय म्हटलं का फोटोशूटचं वेळ तर सगळ्यांनाच असतं ना। तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, व्हिडिओचा आनंद घ्या। आणि कसं झालं साखरपुड्याचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा। तर भरपूर त्यांच्या खूप साऱ्या कमेंट आहे, तर प्रत्येक त्यांच्या कमेंटला उत्तर देणारे, पण मी थोडीशी बाहेर गेलेली होती त्यामुळे मी काही तुम्हाला आन्सर नाही दिलं। तर पुढचेही व्लॉग खूप मस्त आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
तर नवरीबाईची ओटी वगैरे भरली गेली, तर सौरभ भाऊचंही तयार होऊन आला, त्यालाही पाटावरती बसवलं, त्यालाही त्याचंही औक्षण केलं. आणि आता सौरभ भाऊलाही नवरीचा भाऊ असतो ना, तर हार घालण्यासाठी येतो, तर हा नवरीचा भाऊ, तर त्याने हार वगैरे घातला. आणि त्यानंतर नवरीचा मोठा भाऊ, तर त्यांनी फुलगुच्छ देऊन सौरभ भाऊचंही स्वागत केलं. तर अशा प्रकारे ना साखरपुड्याचा कार्यक्रम खूप मस्त होतो. आमच्याकडे अशाच पद्धतीने मोठं उत्साहात आनंदात कार्यक्रम साजरे केले जातात आणि भरपूर अशी पब्लिक होती. तर बऱ्याच त्यांची कमेंट होते की एवढे सगळे पाहुणे बोलवतात का? हो, कारण जेवढे असतात ना तेवढे बोलवले जातात, ज्यांना आमंत्रण दिलं जातं ना सगळे काही आहे ना कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आणि त्यानंतर सौरभ भाऊला टॉवेल टोपी वगैरे देणार आणि जे त्यांनी चेन वगैरे केली होती ते घालणार. सगळे काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर कसे वाटते आजचं व्हिडिओ साखरपुडा, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच खूप त्यांनी मस्त छान छान अशा कमेंट केलेल्या आहे. तर सगळ्यांचे थँक्यू सो मच. छान मस्त दोघांची पूजा झाली आणि आता एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम. तर मी हे रिंग रोज आणलेले होते ना, त्यामध्ये आता रिंग ठेवलेलं आहे आणि दोघांचाही लुक खूप छान दिसतोय. तर बऱ्याच त्यांनी कमेंट केलेली होती, खरंच खूप छान अशी जोडी आहे. तर खरंच मस्त जोडी दिसते ना भाऊ आणि बहिणींची. आणि आता नवरी पहिली नवरदेवाला अंगठी घालणार, त्यानंतर सौरभ भाऊ बहिणींना घालणार. तर अशा पद्धतीने मस्त रिंग सेरेमनी खूप छान आनंदात उत्साहात पार पडली आणि खरंच सगळेजण खूप मस्त दिसत होते. आणि तुमची सई तुम्हाला दिसत नाही व्हिडिओमध्ये, ती मस्तपैकी ना खेळत होती. तर माझ्याकडे यायलाही तयार नव्हती. तर एवढं मोठं पटांगण ना तिथे मस्त आहे ना खेळत होती. आणि खूप हवा होती, पाऊस काय आला नाही. आम्हाला वाटलं पाऊस येतो की काय, कारण इकडे ना खूप पावसाचं वातावरण, पण आला नाही. पण वारं सुटलेलं होतं, खूप मस्त वातावरण झालेलं होतं आणि खूप छान पद्धतीत साखरपुड्याचा कार्यक्रमही पार पडला. आणि आता लग्न कधी आहे काय सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, तसे तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे. चेंज करायला जाणार होत्या, तर पुन्हा चेंज करून येणार. तोही लुक खूप मस्त झालेला होता. तर ह्या लुकवरती आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटोशूट केलं आणि त्यांचंही फोटोशूट झालं. तोपर्यंत सगळे आम्ही जेवण वगैरे केलं आणि पुन्हा आता छान मस्त सौरभ भाऊची एंट्री होणार. आणि एंट्री खूप मस्त झाली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि माझे सगळे काही सासरचेही माझे सगळे काही आले होते घरचे, तर माझे जाऊबाई सासूबाई त्या सगळे काही. जेवण झालं का? भारी होते का? पोटभर जेवल्या ना?
तर माझी सासरचीही पाहुणे आलेली होते, त्यांनाही भेटून आली. आणि इकडे पप्पांचे फ्रेंड तर पाचुरे काकांते, ढोमशे काकांते तर तेही आले होते. पप्पांते इथंच बसलेले होते, त्यांनाही मी त्यांचेही व्हिडिओ काढले, तुमच्यासोबत शेअर केले. म्हटले चला कोण कोण पाहुणे आले होते सगळं तुम्हाला शेअर करू, जेवढं जमेल तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि त्यानंतर आता आम्ही मस्त आमचे कपल फोटो काढत होतो, तर आमचंही थोडं फोटोशूट झालं. आणि हे सगळे काही सौरभचे फ्रेंड तर म्हणजे धीरज नाना आणि आमचे सगळे काही गल्लीतलेच आहे. तर आम्ही जिथे राहतो ना तिथेच राहणारे, तर त्यांचंही फोटोशूट वगैरे झालं. आणि माझ्या सईची तर सईचे फोटोशूट करायचं बाकी होतं, पण सईला फोटोशूट करायला कॅमेऱ्यासमोर यायला अजिबात आवडत नाही. तर तिला मी सांगत होते तुला हे दिल ते दिल ते दर करून तिला तिचे छान मस्त ते बघा कशी उभी राहते, कशी पोज देते तुमची सगळ्यांची लाडकी सई. तर मस्त तिचंही थोडं फोटोशूट करून घेतलं. तर तिचेही फोटो कसे आले तुम्हाला नक्की मी शेअर करेल, पण अजून कॅमेरावाल्याने काही दिलेले नाही आहे. जेव्हा दिल ना तेव्हा तुम्हाला पोस्टच करणार आहे. तर छान मस्त ह्या ड्रेसवर किती क्यूट दिसते ना सई. आणि त्यानंतर माझंही थोडं फोटोशूट करून घेतलं. पळाते ना सई तिकडून, असा ड्रेस घातलाय का, छान दिसते छान. आणि इकडे 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 तर छान मस्त आता वहिनीही तयारी होऊन आलेली होत्या. मस्त असं पर्पल म्हणजे फेंट एकदम पर्पल कलरचा वन पीस आहे, तर थोडासा पिंक दिसतोय आता तुम्हाला लायटिंगमध्ये. खरंच हाही लुक खूप छान होता त्यांचा, खूप मस्त दिसत होता ना. आणि सौरभ भाऊने ना 3 पीसेस घातलेलं होता, तर इथे बलून पण ठेवलेले होते. आणि वारं खूप होतं, आणि जेव्हा आहे ना बलूनचं डेकोरेशन वगैरे म्हणजे ते सोडले गेले ना, तर कशी इतक्या ते ना गायब झाले ते समजलं नाही, कारण खूपच वारं होतं. आणि त्यानंतर स्मोकही केलेला होता, तर हंडी स्मोक तर तुम्हीही बघितलेले असेल. हे बघा हे बलून कसे इतक्यात गायब झाले ना समजले नाही. आणि सगळे लहान मुलं आता बलूनच्या मागे पडणार. हे बघा कसे लहान मुलं आहे ना बलून घ्यायला आलेले होते लगेच, आणि ते बघा इतक्यात गायब झाले सगळे काही. आणि आता आपले स्मोक तर त्यामध्ये ना बर्फ असं गरम पाणी टाकलं जातं, आणि सगळं काही त्याने असा धूर तयार होतो. आणि तो असा वाऱ्यामुळे ना वेगळ्याच दिशेने तो जात होता, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. पण फोटोशूट व्हिडिओ खूप मस्त आले. तर तेही तुम्हाला मी जेव्हा देईल ना तर तेव्हा मी तुमच्यासोबत तेही शॉर्ट टाकणारच आहे, तेही नक्की बघा. आणि खरंच मस्त असं ना त्यांची एंट्री झाली, थोडंसं वाऱ्यामुळे थोडंसं ना धूर इकडे तिकडे जात होता. तर चला बघत राहा व्हिडिओ. खरंच मस्त असं ना छान. त्यानंतर हिचा कार्यक्रमही भारी झाला, आणि स्टेजवर केलं ना तेव्हा एकदम परफेक्ट झाले, तेही नक्की बघा. अजून तुम्हाला केक कटिंग वगैरे सगळं काही बघायचं आहे. आणि त्यानंतर म्हणजे आम्ही घरी एकला घरी आलेलं होतं, अजून आमचे जेवणही बाकी होते. तर कसं वाटतंय सौरभ भवानी वहिनीचा ही एंट्री कमेंटमध्ये नक्की सांगा. तर वरती स्टेजवरती येऊनही छान मस्त असं आहे ना तर त्यांचं फोटोशूट झालं. आणि जे फोटोग्राफर सांगतात तसं ते करतात, आणि मस्तपैकी ना व्हिडिओ फोटोशूट मस्त होतात. आणि स्टेजवरती एकदम परफेक्ट झालं होतं, बलून पण एकदम परफेक्ट मस्त असे उडाले, आणि हे स्मोक पण छान झालेलं होतं वरती. तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटले. तर कसं झालं ना छान मस्त साखरपुड्याचा कार्यक्रम झाला ना. तर खरंच बऱ्याच ताईंचे कमेंट होते एवढा मोठा साखरपुडा असतो, तर खरंच हो असतो. तर वरती एकदम छान असे मस्त आहे ना जसं हवं होतं ना तसंच एकदम परफेक्ट झालं. तर पुन्हा आहे ना रिंग घातल्या गेल्या. तर हे सगळे काही फोटोशूटसाठी केलेलं होतं. तर
पुन्हा रिंग वगैरेच घातल्या आणि त्यानंतर पुन्हा असं थोडंसं त्यांनी पोज वगैरे देऊन यामध्येही मस्त फोटो आले। तर याच्यामध्ये ना व्हिडिओ वगैरे खूप मस्त येतात आणि भारी वाटतं। तर आता मस्त फोटोशूट झालं आणि आता केक कटिंग। तर केक आता सेट करतोय। तर इथेच सिन्नरमध्ये ना लीना लोंढे ऑर्डर घेतात केकचा। तर क्वालिटी केक्स खरंच खूप केकची टेस्ट खूप छान आणि जसं आपण सांगू ना केक त्याचप्रमाणे ते बनवून देतात। तर मला जसं हवं होतं ना तसंच केक भेटला आणि खरंच खूप मस्त होता। तर राहुलच ना तो सेट करत होता। तर खाली एक केक ठेवला, त्यानंतर मध्ये एक आणि हे मध्ये ठेवायचं, त्यामध्ये लाइटिंग वगैरे असतं आणि हे रिंगचं असं ठेवलेलं होतं आणि खरंच केक खूप मस्त होता आणि टेस्टी होता। तर तुम्हीही सिन्नरमधल्या काही ताई असतील त्यांना माहीत असेल तर नक्की त्यांना कॉल करा। तर तुम्हाला ना त्यांचं इन्स्टावरती लीना लोंढे ही आयडी आहे। तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हालाही जसे केक हवे असतील ना तसे तुम्हाला भेटतील करून। तर खरंच मी जसं सांगितलं ना त्याचप्रमाणे मला केक भेटला। तर तुम्हाला आवडला का केक नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर आता केक कटिंग झालं, आम्ही सगळ्यांचं पुन्हा फोटोशूट झालं। फोटोशूट खूपच चाललेलं होतं आणि आता सौरभ भाऊने बहिणींसाठी साखर एंगेजमेंटमध्ये गिफ्ट दिलं। तर काय गिफ्ट आहे तर बऱ्याच जणांना माहीत असतं एंगेजमेंटमध्ये आपण ना फोन हा गिफ्ट करतो। तर सौरभ भाऊने बहिणींसाठी छान मस्त त्यांना सॅमसंग S23 असा फोन दिला होता। खरंच फोन मस्त होता। तर हे बघा, तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये बघायला भेटला आणि त्यानंतर वहिनीही सौरभ भाऊसाठी मस्त असं गिफ्ट घेतलेलं आहे, तेही तुम्हाला बघायलाच भेटेल। तर व्हिडिओ बघत राहा आणि ज्या कोणी त्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर वहिनीही मस्त सौरभ भाऊसाठी ना ह्या बॉक्समध्ये एक गिफ्ट आणलेले आहे, ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। आणि जे पॅक केलेलं होतं ना तेही आता सौरभ भाऊ फोडेल। तर त्यामध्ये ना मस्त सौरभ भाऊसाठी पिलो होती। तर पिलोवरती दोघांचाही मस्त फोटो होता। तर खरंच खूप मस्त अशी गिफ्ट केलं वहिनीनेही। तर आता बॉक्समध्ये काय आहे तर तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये। तर त्यांनी ही सगळी काही पॅकिंग मस्त त्यांच्या हाताने गेलेली होती आणि सगळंच हे बॉक्स डेकोरेटिंग त्यांनीच केलेलं होतं। तर असं हाताने बनवलेले गिफ्ट तर अजूनच मस्त ना। तर अशा आठवणी आपण जपूनच ठेवतो आणि मस्त इथे लिहिलेलं होतं त्यांनी। आणि इकडे सौरभ भाऊसाठी पॉकेट, रुमाल, सेंट, बेल्ट असं सगळं काही दिलेलं होतं आणि मस्त सौरभ भाऊसाठी छान मस्त गिफ्ट होतं, सगळ्यांना आवडलं।
पोटभर जेवण करा. तर मी ही जेवायला बसली आणि हे दिसतात ना त्या वहिनींच्या आत्या आहे आणि नम्रता ही जेवायला बसली. तर मी पण जेवण करायला तर बसून गेली कारण वेळ झालेला होता. तर डाळ भात, खिमा भाजी, तर पोळी, पापड, गुलाबजाम, व्हेज भाजी, तर असं सगळं काही मेनू होता. खरंच स्वयंपाक खूप छान होता. तर नम्रताचे मिस्टर, माझे मिस्टर, आम्ही जेवायला बसलो. पप्पा तेही बसले. तर अजून वहिनी त्या बाकी होत्या, पण नम्रताने माझ्यासाठी ताट तयार केलेलं होतं. तर तिने मला बोलवून घेतलं कारण तिचाही छोटा मुलगा आहे ना, तर तिला पण घरी जायचं होतं. आणि ते पप्पा, काका आणि ते सगळे काही बसलेले. ए दादा, या दोघांसाठी पाणी दे ना फक्त. तर चला, मस्त असा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर माझा फोन ऑफ झालेला होता, तर काही जास्त व्हिडिओ काढता नाही आले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.